आज राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्याचबरोबर राज्यस्तरीय अधिवेशन सुद्धा या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आवर्जून आपले प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपले सर, लहू राक्षे सर, संतोष भोजने सरांनी दिलेलं होतं आणि मी येण्यासाठी निश्चिती केलं होतं. मी रेल्वेचं तिकीट पण काढलेलं होतं. तसं तिकीट मी राक्षे सरांना सुद्धा व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे. परंतु काही दुःखद घटना घडलेली असल्यामुळं मला इच्छा असूनही या सोहळ्यास उपस्थित राहता आलं नाही. आज या कार्यक्रमासाठी आमचे विधानमंडळातील सहकारी आमदार प्रवीणजी स्वामी, माजी आमदार आमचे स्नेही श्रीमान बाळारामजी पाटील साहेब, दत्तात्रयजी सावंत सर, त्याचबरोबर इतरही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. या निमित्तानं राज्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या जवळपास 122 शिक्षक बंधू भगिनींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ही अत्यंत माझ्यासाठी आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण राहणार होता. तो आज मी चुकवला, याबद्दल मला निश्चितपणानं खंत आहे. परंतु त्याचबरोबर आनंद सुद्धा आहे की एकीकडे शिक्षकांच्या डोक्यावरती ही सगळा अतिरिक्त कामाचा भार असताना आणि त्या उन्हाच्या त्रासातून काही शिक्षकांचा बळी पण गेलाय, हे पण दुःख आमच्या मनामध्ये आहे. पण तरी सुद्धा माझा कर्तृत्ववान शिक्षक थांबत नाही, कारण त्याचं देह विद्यार्थ्यांना घडवणं आहे. त्याच्यासाठी विद्यार्थी हे दैवत आहेत आणि म्हणून त्या विद्यार्थ्यासाठी काम करण्याची भूमिका आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं आम्ही तुमच्या हक्कासाठी, प्रश्नासाठी सातत्याने लढतोय, लढत राहणार. संच मान्यतेमध्ये पण काही त्रुटी आहेत, त्याही दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. 1 नोव्हेंबर 5 पूर्वीच्या पण सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी आमचा लढा अंतिम टप्प्यामध्ये आहे. तोही निर्णय व्हावा यासाठी आम्ही ईश्वरचरणी साकडं घातलेलं आहे, तसा तो होईल. आणि सर्व अशैक्षणिक कामातून माझ्या शिक्षकाची मुक्तता करावी, त्याला फक्त शिकू द्यावं, यासाठी पण सातत्यानं मी असो, बाळारामजी पाटील असो, स्वामी सर असो, सावंत सर असो, ही सगळी मंडळी प्रयत्न करतायत आणि करत राहणार. हा शब्द पण या निमित्तानं माझ्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना या ठिकाणी देतोय. आज या अधिवेशनाच्या निमित्तानं राज्याच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत कानोकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदनाने स्वागत करतो आणि ज्यांचा सन्मान होणार आहे त्या सर्वांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करू इच्छितो की आता आपण पुरस्कार मिळाला, याचा अर्थ आपण सर्टिफाईड झालेला आहात. आता आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप पडलेली आहे. त्यामुळं आपल्याला आता चुकून चालणार नाही, नेहमीच अपडेट राहण्याचं काम करावं लागणार आहे. शाळेची वेळ 10ला असेल तर आपल्याला 9:45ला शाळेमध्ये पाऊल ठेवावं लागणार आहे. कारण आपण चुकलो तर आजचा सजग विद्यार्थी म्हणू शकेल की सर तुम्ही आमच्यानंतर शाळेत येता. मला वाटतं हे कुणी माझा शिक्षक करत नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे मी परत एकदा आपण सर्व मिळून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याला घडवण्यासाठी तत्पर राहूया, हा संकल्प आज या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण सगळेजण करू. मी बहुजन शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष आमचे स्नेही अनिलजी नाचपल्ले सर, सरचिटणीस, राज्य सरचिटणीस संतोष भोजने सर, लहू राक्षे सर, सुखदेव भालेकर सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या निमित्ताने या ठिकाणी करतोय की आपण एक धाडसानं पाऊल उचलून नवी मुंबई, ज्याला आम्ही पनवेल म्हणतोय, या ठिकाणी राज्य अधिवेशन आणि हा सत्कार सोहळा घेत आहे. त्याबद्दल सुद्धा आपलं करावं तेवढं कौतुक आहे, आपलं अभिनंदन करतोय.
आणि पुढील कार्यक्रमास मी निश्चित उपस्थित राहील हा शब्दही या निमित्ताने या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांना परत एकदा माझा नमस्कार. शिक्षक आमदार आपलाच विक्रम वसंतराव काळे, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.